मध्ये स्वागत आहे. इतिहास आपण शिकलो होतो. मागचा जो धडा होता त्यामध्ये आज आपण शिकणार आहोत युरोप आणि भारत. तर युरोप आणि भारत यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला खंडांची माहिती देते की जगात 7 खंड आहेत. स्क्रीन शेअर होतीये. एकदा खंडांची नावं सगळ्यांनी चेहऱ्यासमोरून घालून घ्या. आता बघा, सगळ्यांना खंड दिसत आहेत. 7 खंड आहेत. आशिया आपला सगळ्यात मोठा खंड आहे आणि आशिया खंडामध्ये भारत आहे. त्यानंतर आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे असे 7 खंड आहेत. तर आज आपण जे पाहणार आहोत युरोप आणि आशिया खंड म्हणजे आशिया खंडात असणारा भारत, युरोप आणि अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर एकदा सगळ्यांना खंड माहित असावेत म्हणून पुन्हा एकदा सांगते की आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका ही खंड आहेत. आशिया खंडामध्ये भारत आहे आणि युरोप मधले जे पोर्तुगीज होते, फ्रेंच होते, हे सगळं म्हणजे हे जे सगळं व्यापारी केंद्र होतं याविषयी आपण ह्या पाठात माहिती पाहणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे युरोप आणि भारत. तर आता झालं काय माहिती का, या इसवी सणाच्या 13व्या ते 16व्या शतकामध्ये 13व्या ते 16व्या शतकाला प्रबोधन युग म्हणतात. मग त्याला प्रबोधन युग का म्हणतात, तर प्रबोधन झालं, त्यामध्ये धर्म सुधारणा चळवळ झाली, काही भौगोलिक शोध लागले आणि या सगळ्यांमुळे काय झालं की एक विज्ञान युगाचा, आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणून या युगाला प्रबोधन युग असं म्हटलं गेलं. पण प्रबोधन युग का म्हटलं, कारण कला, स्थापत्य, ग्रीक आणि रोमन संस्कृतीचे या ठिकाणी पुनरुज्जीवन झालं. माणसाकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी जन्माला आला. म्हणून ह्या युगाला काय म्हटलं जातं, प्रबोधन युग म्हटलं जातं. याच युगात काय झालं बाळांनो, 1450 मध्ये जॉन्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला. आता याच्या आधी काय होतं की कोणतेही ग्रंथ असतील किंवा काही असतील ते आपल्याला लिखित स्वरूपात हवे असायचे. म्हणजे ते जर लिहून ठेवले तरच ते दुसऱ्याला वाचता यायचे आणि त्या प्रोसेस मध्ये खूप वेळ जायचा. प्रत्येकापर्यंत ते लिखित साहित्य पोहोचायचं नाही. जेव्हा छपाई यंत्राचा शोध लागला त्यावेळी काय झालं की प्रत्येकाला वाचनासाठी समृद्ध साहित्य उपलब्ध होऊ लागलं आणि ह्या साहित्य भेटल्यामुळे लोकांच्या विचारामध्ये बदल झाले. यालाच म्हटलं गेलं की प्रबोधन युग. दुसरं प्रबोधन युगात आणखीन एक झालं की लिओनार्दो द विंची हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व या प्रबोधन युगात निर्मितीचं आलं. बघा आता स्क्रीनवर जे शेअर केलं आहे हे या लिओनार्दो द विंचीचं मोनालिसा हे चित्र आहे. हे चित्र जगप्रसिद्ध झालंय, अजर अमर झालंय. हे चित्र काढण्यासाठी लिओनार्दो द विंचीला तब्बल 3 वर्ष लागली. 1503 ते 1505 या 3 वर्षाच्या काळात त्यांनी हे चित्र रेखाटलं. हे जे चित्र होतं ते एका व्यापाऱ्याचा बायकोचं होतं, म्हणजे फ्रान्सिस्को दी बार्टालिमिओ या नावाचा एक व्यापारी होता आणि त्याच्या बायकोचं नाव होतं मडोनालिसा. या मडोनालिसाचं हे हुबेहूब चित्र लिओनार्दो द विंचीने काढलंय. हे चित्र रेखाटण्यासाठी त्यांनी काय केलंय माहिती का, या मॉडेलला म्हणजे मडोनालिसाला त्यांनी समोर बसवलं होतं. पण हे 3 वर्ष लागल्यामुळे ह्या मडोनालिसाला बोर होऊ नये, कंटाळा येऊ नये म्हणून तिच्यासाठी त्यांनी वादक, गायक, संगीतकार सगळे आणून ठेवले होते आणि तिला समोर उभं करून हे चित्र त्यांनी रेखाटलेलं आहे. हे चित्र आजही पॅरिसच्या लूव्र संग्रहालयात आपल्याला पाहायला भेटतं. या चित्रावरचं तेज आणि त्या मडोनालिसाच्या डोळ्यातली चमक आजही अगदी जिवंत आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला धर्म सुधारणा चळवळ. आता धर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय झालं की स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या लोकांना रोमन आणि कॅथलिक चर्चचे जे धर्मगुरू होते ते काय करायचे, कर्मकांड वगैरे करायला सांगायचे. आणि मग ह्या कर्मकांडाविरोधात काय व्हायचं, ते कर्मकांडाचा स्तोम वाजवायचे आणि ह्या कर्मकांडाविरोधात लोकांनी काय केलं, ह्या कर्मकांडाविरोधात लोकांनी आवाज उठवला. म्हणून त्यांनी काय केलं, रोमन आणि कॅथलिकचे जे धर्मगुरू होते, चर्चचे जे धर्मगुरू होते त्यांचं प्रत्येक सांगणं त्यांनी अमान्य करत गेले आणि ही जी
चळवळ या ठिकाणी उभं राहिली. म्हणजे कर्मकांडाला लोकांनी विरोध केला, म्हणजे त्यांच्याकडे वाचनाची प्रगल्भता निर्माण झाली, त्यामुळे विचार करण्याची स्वतंत्र बुद्धी लोकांमध्ये निर्माण झाली, आणि यालाच काय म्हटलं आपण, धर्म सुधारणा चळवळ म्हटलं. कारण ख्रिस्ती धर्मगुरू काय करायचे, देवाच्या नावावर, अंधश्रद्धेच्या नावावर लोकांना लुबाडायचे, आणि हे लुबाडणं कुठेतरी बंद झालं. या लुबाडण्यावर लोकांनी विरोध केला, यालाच आपण म्हटलो आहोत धर्म सुधारणा चळवळ. आता प्रबोधन युगात म्हणजे 13वे ते 16व्या शतकात, आता बघा बाळांनो, प्रश्न येतो की प्रबोधन युग हे कोणत्या शतकात होतं, 13वे ते 16व्या शतकात. दुसरा प्रश्न असा येतो की 13वे ते 16वं शतक हे कोणतं युग म्हणून ओळखलं जातं, तर हे युग प्रबोधन युग म्हणून ओळखलं जातं. आणि प्रबोधन युगात 1450 मध्ये जॉन्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला, हाही इथे महत्वाचा प्रश्न असतो. त्यानंतर धर्म सुधारणा चळवळ जी झाली. आणखी एक प्रबोधन युगावर असा प्रश्न येतो की याच्यामध्ये कोणत्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन झालंय, तर या ठिकाणी ग्रीक आणि रोमन संस्कृतीचं आपल्याला पुनरुज्जीवन झालेलं बघायला मिळतं. त्यानंतर धर्म सुधारणा चळवळ जी होती, तर ते कोणत्या याच्याविषयी हे केलंय, तर रोमन आणि कॅथलिक चर्चला, रोमन आणि कॅथलिक चर्चच्या धर्मगुरूंच्या कर्मकांडाविरोधात लोकांनी आवाज चढवलाय. हे महत्वाचं ह्या धर्म सुधारणा चळवळामध्ये आहे. आता पुढचा टप्पा आपण बघूयात की भौगोलिक शोध. आता मेन म्हणजे भौगोलिक शोधाची गरज का भासली, तर यातला महत्वाचा टप्पा असा आहे की बायझंटा साम्राज्याची राजधानी होती कॉन्स्टँटिनोपल. आता शब्द अवघड आहे बघा, इथे पण खूप सारे प्रश्न आपल्याला ह्या टॉपिक वर येतात. पहिला होता की ती कोणत्या साम्राज्याची राजधानी होती, बायझंटा साम्राज्याची राजधानी होती कॉन्स्टँटिनोपल. आता कॉन्स्टँटिनोपल म्हणजे काय की आताच जे इस्तंबुल शहर आहे बाळांनो, त्यांना कॉन्स्टँटिनोपल म्हणतात, ते त्यावेळेस कॉन्स्टँटिनोपल नावाने ओळखलं जायचं. तर इथे काय केलं, ऑटोमन तुर्कांनी हल्ला केला आणि हे सगळा प्रदेश आहे तो ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतला. आता हा प्रदेश महत्वाचा का होता, तर आशिया आणि युरोप ह्या दोन खंडांना जोडणारा हा मार्ग होता, आणि इथून पूर्ण आशिया खंड आणि युरोप खंड ह्या दोन्ही खंडांचा व्यापार चालायचा. या व्यापारामुळे व्हायचं काय, तो महत्वाचा होता, तो जो रोड होता तो महत्वाचा होता, म्हणून त्या मार्गाला खुशकीचा मार्ग असं इतिहासात म्हटलं जातं. कॉन्स्टँटिनोपल ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतल्यानंतर त्यांनी आशिया आणि युरोप खंडांना जोडणारा हा मार्ग बंद केला. हा मार्ग बंद केल्यानंतर साहजिकच आशिया आणि युरोप खंडामध्ये जो व्यापार होता त्या व्यापाराला कुठेतरी आळा घातला गेला, म्हणून नवीन सागरी मार्ग शोधण्याची गरज भासू लागली, म्हणून इथे भौगोलिक शोध लागल्याचं ठरवलं. आता पोर्तुगीजचा जो राजा होता तो हिंद्री नावाचा, ह्यानं काय केलं, मग हे व्यापारी मार्ग बंद झाल्यावर त्यांनी म्हणजे कुठेतरी खलाशांना म्हणजे दर्यावर्दींना चालना मिळावी म्हणून त्यांनी आमिष आणि प्रलोभन ह्या दर्यावर्दींना दाखवली, आणि हे सगळे दर्यावर्दी काय झाले, आपला सागरी शोध घेण्यासाठी निघाले. पहिला जो निघाला होता तो होता बार्थोलोम्यूस डायस. तर हे बार्थोलोम्यूस डायस यांनी काय केलं, हा भारताच्या शोधासाठी निघाला होता. भारताच्या शोधासाठी ते निघाल्यानंतर 1487 मध्ये, कधी 1487 मध्ये ते निघाले आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत. आता बघा, आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे ते भारताचा शोध घेण्यासाठी निघाले होते, पण ते कुठे पोहोचले, आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत, ज्याला म्हणतात केप ऑफ गुड होप. बघा नकाशात तुम्हाला दिसतंय की ते कुठे पोहोचले होते, ते पोहोचले होते केप ऑफ गुड होप पर्यंत. त्यानंतर जो खलाशी होते ते 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस हे पण भारताच्या शोधासाठी निघाले, पण ते पूर्ण अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचले, म्हणजे ते दक्षिण अमेरिकेला वळसा करून अमेरिके खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर ते पोहोचले. कोण, ख्रिस्तोफर कोलंबस. त्याच्यानंतर निघाले वास्को द गामा. हे वास्को द गामा 1498 मध्ये
1498 मध्ये वास्को द गामा यांनी भारताचा शोध लावला आणि 1498 मध्ये ते भारताच्या कालिकत या बंदरावर पोहोचले. म्हणजे युरोप आणि भारत यांना जोडणारा सागरी मार्ग, जलमार्ग आपल्याला भेटला. आणि हा मार्ग शोधणारा पहिला खलाशी होता. कोण होता तो? वास्को द गामा. आणि त्यानंतर मी आणखी एक गोष्ट इथे महत्वाची सांगते की बार्थोलोमेव डायस हे जेव्हा ख्रिस्तोफर कोलंबस हे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचले, पण अमेरिका हे नाव का पडलं तर अमेरिगो वेस्पुसी नावाचा पण खलाशी त्या ठिकाणी गेला होता. त्या अमेरिगो वेस्पुसी नावाच्या खलाशामुळे अमेरिकेला अमेरिका हे नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता हे झाले भौगोलिक शोध. म्हणजे आता आपण प्रबोधन काळ घेतला, त्यानंतर भौगोलिक शोधही आपले झाले. आता यानंतर काय झालं की युरोपामध्ये वैचारिक क्रांती झाली. मी मगाशी सांगितलं की वाचनाचं भरपूर असं साहित्य त्यांना भेटायला लागलं आणि त्यामुळे त्यांचा माणसाकडे माणूस पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन ह्या लोकांनी सुरू केला. कर्मकांडाला ह्यांनी विरोध केला आणि म्हणून इथे कुठेतरी वैचारिक क्रांती युरोपमध्ये झाली. जे जुने बुरसटलेले विचार होते त्यांना या ठिकाणी तिलांजली भेटली. अज्ञान आणि अंधश्रद्धा यातनं युरोपीय समाज बाहेर पडला, म्हणून या ठिकाणी युरोपीय क्रांती पण झाली. म्हणजे ह्या क्रांतीला वैचारिक क्रांती म्हणतात, कारण ती विचारांची क्रांती होती. बुरसटलेल्या विचारांना त्यांनी या ठिकाणी तिलांजली दिलेली होती. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो की या ठिकाणी राजकीय क्षेत्रात पण काही क्रांती झाली होती. 18व्या ते 19व्या शतकात अनेक क्रांतिकारी घटना या ठिकाणी घडल्या होत्या. म्हणून 18 ते 19 जे शतक आहे त्याला क्रांतियुग पण म्हणतात. या ठिकाणी काय झालं की इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. आणि कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात पण कुठेतरी बदल झाला. 1689च्या बिल्स ऑफ राईट यामुळे राजाच्या अधिकारावर या ठिकाणी मर्यादा घातल्या आल्या. बघा, आता हा पण महत्वाचा मुद्दा आहे की 1689 ला इंग्लंडमध्ये कोणतं बिल पास झालं किंवा कोणते राईट्स पास झाले? बिल्स ऑफ राईट 1689. आणि ह्या बिल्स ऑफ राईट मुळे काय झालं की राजाच्या अधिकारांवर मर्यादा घातल्या गेल्या. ही जी राजकीय क्रांती घडून आली यामुळे याला काय म्हणतात? राजकीय क्षेत्रातली क्रांती. बघा नकाशामध्ये आता आपल्याला इंग्लंड इथे या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. बघा, हा इंग्लंड दिसतोय. या ठिकाणी जी राजकीय क्रांती घडून आली ती कधी घडून आली? 18व्या ते 19व्या शतकात. 1689 मध्ये बिल्स ऑफ राईट तिथे पास झाले आणि त्यामुळे राजाच्या राजकीय अधिकारांवर या ठिकाणी मर्यादा आलेल्या होत्या. आता मी मगाशी डायग्राम ज्यावेळेस आपण खंड पाहिले त्यावेळी आता आपण हा इंग्लंड पाहिलाय. आता आपण बघूयात अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. आता युरोपमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या तर ह्या घडामोडींनुसार आपल्याला अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा विचार करणं पण काय फार गरजेचं आहे. आता काय होतं माहिती का? अमेरिका खंडाचा ज्यावेळी शोध लागला, या अमेरिके खंडाचा शोध लागल्यानंतर युरोपीय देशांनी काय केलं की हा समृद्ध असा खंड होता. त्यामुळे आपलं लक्ष सगळं ह्या युरोपीय लोकांनी काय केलं? अमेरिका खंडांकडे वळवलेलं आहे. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन आपल्या वसाहती तिथं स्थापन करायला सुरुवात केली. वसाहती म्हणजे काय की तिथं जाऊन राहायला त्यांनी सुरुवात केली. साम्राज्यवादी युरोपियांनी अमेरिकेचे विविध खंड आपल्या ताब्यात घेतले आणि तिथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीस ह्या इंग्लंडचं काय होतं? तिथं नाममात्र वर्चस्व होतं. इंग्लंडच्या 13 वसाहती अमेरिकेमध्ये होत्या. आता इंग्लंडने अमेरिकेवर ज्यावेळेस वसाहती स्थापन केल्या तर नाममात्र वर्चस्व होतं आणि इंग्लंडच्या 13 वसाहती या ठिकाणी होत्या. पण नंतर काय झालं की इंग्लंडच्या पार्लमेंटने ह्या वसाहतींवर जाचक बंधन लादायला सुरुवात केली आणि जाचक कर काही बंधन लादली आणि काही जाचक कर लादले. आणि ह्याच्यामुळे काय झालं की ह्या वसाहतीतल्या लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. आणि हा असंतोष ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी अमेरिकन वसाहतीचे जे नेतृत्व होतं ते जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित केलं आणि इथे काय झालं? अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाला
ओळखल्या जाते. अखेरीस काय झालं की ह्या वसाहतीचं जे सैन्य होतं त्याचा या ठिकाणी विजय झालेला आहे. पण युरोपने कसं 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 आपलं वर्चस्व प्रत्येक ठिकाणी लादण्याचा प्रयत्न केलाय हे तुम्हाला ह्या घटनेतनं कळालं. आणि ह्या घटनेतनं तुम्हाला वसाहतवाद हाही एक शब्द नवीन पाहायला मिळतोय. आणि साम्राज्यवाद म्हणजे आपली जाचक बंधनं त्यांच्यावर लादणं, आपल्या पार्लमेंटनी जाचक बंधनं त्यांच्यावर लादणं, याला हाही एक साम्राज्यवाद शब्द आणि वसाहतवाद शब्द तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि यातनच अमेरिका हा काय झाला, संयुक्त संस्थाने आणि संघराज्य शासन पद्धती आणि लिखित राज्यघटना असणारा एक देश या ठिकाणी निर्माण झाला. म्हणजे बघा, हा पहिलाच आहे लिखित राज्यघटना असणारा देश. आणि कधी हा तयार झाला, ज्यावेळी इंग्लंडच्या वसाहतींनी इंग्लंडनी त्या वसाहतींवर जाचक बंधने केली होती. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली इथे युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये ह्या वसाहतीच्या सैन्यांचा विजय झाला होता. आणि त्यानंतर काय झालं, या अमेरिकेचं लिखित राज्यघटना असणारा आणि संयुक्त संस्थाने आणि संघराज्य पद्धती असणारा हा देश या ठिकाणी निर्माण झाला. मग आता आपण पुढचं पाहूयात, फ्रेंच राज्यक्रांती. आता बघा, 1789 मध्ये काय झालं की फ्रान्स मधल्या लोकांनी तिथल्या अनियंत्रित राजेशाही आणि सरंजाईशाही विरोधात आवाज उठवला. कधी? 1789 मध्ये. आणि अन्यायकारी राजेशाही आणि सरंजामशाही विरोधात आवाज उठवून प्रजासत्ताकाची स्थापना केली. आणि ही जी म्हणजे तिथे जे राज्यकर्ते होते ते जनतेवर अन्याय करायचे, अत्याचार करायचे आणि यांच्या विरोधात आवाज उठवून त्यांनी प्रजासत्ताक राज्य घोषित केलं. ही जी घटना झाली हिला म्हणतात फ्रेंच राज्यक्रांती. एनएमएसचा अभ्यास करताना ह्या सगळ्या घटना खूप महत्वपूर्ण आहे. आणि मी आवर्जून या ठिकाणी तुम्हाला इसवी सन सांगते, ते इसवी सन या ठिकाणी खूप महत्वाचे आहेत. फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये घडलेली आहे. फ्रेंच राज्यक्रांती घडली तरी या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला काही मूल्य दिली. बघा, आता कोणकोणती मूल्य दिली? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, ही 3 मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली आहेत. आणि ही खूप महत्वाची आहेत. याच्यात उलट आणि सुलट असे 2 प्रकारचे प्रश्न येतात की कोणती मूल्य, कोणती तत्वे जगाला दिली नाहीत किंवा कोणती तत्वे जगाला फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेली आहेत. तर खूप सोपं आहे. आपल्या राष्ट्रगीतात तर आपण हे शब्द नेहमी वापरतो, त्यामध्ये शब्द खूप सोपे आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली तत्वे आहेत. त्यानंतर काय झालं की औद्योगिक क्रांती पण झाली. युरोपीय देशांमध्ये औद्योगिक क्रांती पण झाली. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती नंतरचा जो महत्वाचा टप्पा आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे औद्योगिक क्रांती. मग ह्या काळात काय झालं की बाष्पावर चालणारे यंत्र, आगगाड्या असतील किंवा आगबोटीची वाहनं, हे सगळ्यांचा विकास ह्या युरोपीय खंडामध्ये घडत गेला. छोट्या छोट्या घरगुती उद्योगांची जागा काय केली, कारखान्यांनी घ्यायला सुरुवात केली. आणि 18व्या शतकात ही सगळी प्रगती कुठे झालेली आहे? हे सगळे क्रांतिकारी बदल युरोपमध्ये घडून आलेले आहेत. हातमागाऐवजी त्या ठिकाणी यंत्रमागाचा पण उपयोग सुरू झाला. आणि म्हणूनच याला काय म्हणतात, औद्योगिक क्रांती म्हणतात. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्यानं पाश्चात्य जगात पोहोचलेली आहे. पण मग या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली होती की इंग्लंडकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा इतका बदलला की इंग्लंडला जगाचा कारखाना म्हणून संबोधलं जाऊ लागलं. ही जी औद्योगिक क्रांती झाली होती, औद्योगिक क्रांतीची सुरुवातच मुळात इंग्लंडमध्ये झालेली होती. आणि इतकी प्रगती यांनी केली होती की छपाई यंत्राचा शोधही तिकडेच लागला होता. त्यानंतर हातमागावर चालणारी यंत्र असतील किंवा काही असतील, हे सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या भरभराटीने हे केल्या होत्या. म्हणून त्यांना काय इंग्लंडला काय म्हटलं जाऊ लागलं, जगाचा कारखाना. आणि ह्या जगाच्या म्हणजे यांच्याकडनं टप्प्याटप्प्यामध्ये पाश्चात्य जगात हे सगळे यंत्रमाग असतील काय असतील ते सगळं पोहोचायला लागलं. त्यानंतर खूप महत्वाचा असा मुद्दा आहे आपला भांडवलशाही.
भांडवलशाही हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. आता काय झालं होतं बघा, मी मगाशी सांगितलं की कॉन्स्टंटिनोपल म्हणजे बायझंटा साम्राज्याची राजधानी कॉन्स्टंटिनोपल ही ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतली होती. ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतल्यानंतर यांना सागरी मार्ग शोधण्याची गरज होती. सागरी मार्गाच्या शोधामध्ये आता आपण पाहिलं की इथे जेवढे जेवढे खलाशी गेले त्यांनी अमेरिकेचा शोध लागला, आफ्रिकेचा केप ऑफ गुड होप पर्यंत ते पोहोचले होते आणि भारतापर्यंतही पोहोचले होते. म्हणजे नवीन सागरी मार्गांचा शोध लागल्यामुळे व्यापार करण्यासाठी काय झालं होतं, सोयीस्कर असं झालं होतं. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया देशामधील व्यापाराच्या नव्या पर्वाला काय झाली होती, या ठिकाणी सुरुवात झालेली होती. आता सागरी मार्गाने व्यापार करायला या ठिकाणी अनेक पाश्चात्य देशातले व्यापारी पुढे आले. व्यापारी पुढे आल्यानंतर त्यांनी काही गट स्थापन या ठिकाणी केले. यांनी एकत्र येऊन भांडवल त्या ठिकाणी जमा केलं आणि अनेक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन एकत्र पद्धतीने व्यापार सुरू केला. यालाच म्हणतात भांडवलशाही. म्हणजे यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक कंपन्या पण त्या ठिकाणी उदयाला आलेल्या आहेत. म्हणजे या कंपन्या उदयाला आल्या आणि ह्या कंपन्या उदयाला आल्यावर युरोपीय राज्यकर्त्यांनी त्यांना लष्करही पुरवलंय आणि संरक्षण पण या ठिकाणी पुरवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी काय झाला, भांडवलशाहीचा पण उदय आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर मी जे मगाशी शब्द सांगितला होता तो आहे वसाहतवाद. वसाहतवाद हा शब्द तुम्ही पाहिला की आपण पाहिले की अमेरिकेवर वर्चस्व स्थापन केलं किंवा जो साम्राज्यवाद झाला. तर पुढचा जो टॉपिक आहे आपला त्याचे नाव आहे वसाहतवाद. आता वसाहतवाद म्हणजे काय, एका देशातल्या लोकांनी विशिष्ट प्रदेशातल्या लोकांकडे जाऊन वसाहती स्थापन करणं आणि तिथे काही काळानंतर आपलं वर्चस्व स्थापन करणं. वर्चस्व म्हणजे मग राजकीय स्तरावर पण आणि सामाजिक स्तरावर पण आपलं वर्चस्व त्या ठिकाणी स्थापन करणं, याला म्हणतात वसाहतवाद. आणि मग काय करायचं की आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या बलशाली देशानं आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या बलशाली देशानं एखाद्या साम्राज्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं, याला मेन म्हणजे काय म्हणतात, वसाहतवाद. आणि ह्या वसाहतवादी प्रवृत्तीतूनच पुढे कोणता वाद होतो, साम्राज्यवाद आपल्याला पाहायला मिळतो. आता पुढचा टॉपिक जो आहे आपला तो आहे साम्राज्यवाद. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर जाचक बंधन लादणं याला म्हणतात साम्राज्यवाद. म्हणजे जाचक बंधन प्रस्थापित करून अनेक वसाहती निर्माण करणं याला म्हणतात साम्राज्यवाद. आशिया आणि आफ्रिका खंडातली अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या म्हणजे आशिया आणि अमेरिका खंडातली अनेक राष्ट्र काय झालेली आहेत, या युरोपीय खंडाच्या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडले. जे आपण पाहिले की अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध या वसाहतवाद आणि साम्राज्यवादाच्या जोरावर जे घडलं ते घडलं की तिथे 13 वसाहती स्थापन झालेल्या होत्या आणि या 13 वसाहती वर नुसतं सामाजिकच नाही तर राजकीय वर्चस्व पण त्यांनी लादायला, जाचक कर लादायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी साम्राज्यवाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानंतर काय झालं की आता बघा, आपण आतापर्यंत सगळं युरोपची माहिती घेतली, अमेरिकेची माहिती घेतली. आता आपण बघूयात की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला साम्राज्यवाद. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला जो साम्राज्यवाद होता, तर बघा भारतात व्यापारी मक्तेदारी मिळावी म्हणून अनेक युरोपीय कंपन्या ह्या पुढे आलेल्या होत्या की त्यांनी भारतात व्यापार करायला त्यांना जागा भेटावी म्हणून खूप साऱ्या युरोपीय कंपन्यांमध्ये, युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा त्या ठिकाणी होती. 1600 मध्ये इंग्रजांनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. कधी? 1600 साली इंग्रजांनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. त्यावेळी जहांगीर राजाकडनं या कंपनीने, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशाहकडनं ही परवानगी मिळवलेली होती आणि त्या परवानगीनुसार त्यांनी सुरत इथे पहिली वखार स्थापन केली होती. कुठे? सुरत इथे. 1600 मध्ये
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये झाली आणि ब्रिटिशांची पहिली वखार जी होती ती सुरत मध्ये होती आणि ती जहागीर राजाच्या कडनं त्यांनी ती परवानगी तिथे घेतलेली होती. आणि या कंपनीनुसार काय होतं की भारताचा इंग्लंडशी व्यापार चालायचा, म्हणजे भारतातनं दूध, मसाल्याचे पदार्थ वगैरे सगळं काय असेल ते त्या ठिकाणी पोहोचवलं जायचं. म्हणजे या कंपनी मार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार व्हायचा. त्यानंतर आपण बघूयात इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष. इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष भारतातील व्यापारी स्पर्धेत. आता भारतात व्यापार करण्यासाठी युरोपीय सत्ता, मी सांगितलं की मगाशी त्या फार बळावर होत्या, मग त्यात इंग्रजही होते आणि फ्रेंच पण होते आणि दोघांमध्ये ह्या व्यापारासाठी अटीतटीचा सामना त्या ठिकाणी होता आणि हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. भारतात व्यापार करण्यासाठी हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते आणि या स्पर्धेमुळे काय झालं की इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झाले आणि ह्या 3ही युद्धामध्ये काय झालं की इंग्रजांचा इथे वर्चस्व राहिलेलं आहे आणि फ्रेंचांचा इथे पराभव झालेला आहे. आणि ही जी युद्ध झाली ही 3 युद्ध कर्नाटक युद्ध या नावाने ओळखली जातात आणि या 3ही ह्या युद्धानंतर इंग्रजांचा कुठलाही प्रतिस्पर्धी, युरोपीय प्रतिस्पर्धी भारतात राहिलेला नाहीये. त्यामुळे त्यांचा भारतात सत्तेचा पाया उभारण्यासाठी अतिशय महत्वाचा घटक या ठिकाणी झालाय की फ्रेंच आणि इंग्रजांमध्ये जी 3 युद्ध झाली या ठिकाणी फ्रेंचांचा पराभव झालाय आणि इंग्रज भारतात राज्य करण्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी तग धरून त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. व्यापारी बघा समोर स्क्रीन मध्ये तुम्हाला दाखवले की तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांचा या ठिकाणी निर्णायक पराभव झालाय आणि त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारताला प्रबळ युरोपीय स्पर्धक या ठिकाणी उरलेला नाहीये. म्हणून या ठिकाणी हे पण इंग्रज आणि फ्रेंच हा संघर्ष पण फार महत्वाचा आहे. म्हणजे भारत आणि युरोपचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी हेही महत्वाचं आहे. आता ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला महत्वाचा प्रश्न काय येतो की फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये जे युद्ध झालं ते युद्ध कोणत्या नावाने ओळखली जातात? मग ती युद्ध कर्नाटक युद्ध या नावाने ओळखली जातात, हे तुम्ही लक्षातच ठेवायचंय. त्यानंतर काय झालं की बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. बंगालमध्ये त्यावेळेचा जो नवाब होता त्याचं नाव होतं सिराज उद्दौला. 1756 साली नवाब गादीवर आला होता, त्या नवाबाचं नाव होतं सिराज उद्दौला. आता ह्यांनी काय केलं की इंग्रजांनी काय केलं की वखारी भोवती तटबंदी नवाबाला न विचारता, कोलकाता इथल्या वखारीवर नवाबाला न विचारता तटबंदी उभारली. आता तटबंदी उभारल्यानंतर नवाबाने त्यांचा विरोध करायला सुरुवात केली. नवाबाने इथे विरोध केल्यामुळे नवाबाचा सेनापती होता मीर जाफर. मीर जाफर याला काय केलं इंग्रजांनी आमिष दाखवून स्वतःकडे वळवून घेतलं आणि स्वतःकडे वळवून घेतल्यानंतर म्हणजे आणि ते मीर जाफरला रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा जो ब्रिटिश इंग्रज अधिकारी होता त्यानं मीर जाफरला आपल्याकडे वळवून घेतलं होतं काही आमिष दाखवून. आणि बघा म्हणजे आपल्यातलं जेव्हा साथ देत नाही तर त्याचं महत्वाचं उदाहरण या ठिकाणी आहे की मीर जाफर हा सिराज उद्दौला यांचा सेनापती होता आणि त्यांनी मीर जाफरला इंग्रजांनी त्यांच्याकडनं वळवून घेतल्यामुळे काय झालं की नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रज हे बक्सार इथे समोरासमोर युद्धासाठी आले. त्यावेळी युद्ध चालू असताना नवाबाचं सैन्य मीर जाफरच्या नेतृत्वाखाली हे युद्धात उतरलंच नाही आणि ते युद्धात नाही उतरलं त्यामुळे काय झालं त्या ठिकाणी नवाब सिराज उद्दौला यांचा पराभव झाला. नवाब सिराज उद्दौला यांचा पराभव त्या ठिकाणी झाल्यानंतर इंग्रजांनी मीर जाफर याला गादीवर बसवलं. मीर जाफर यानं इंग्रजांच्या काही गोष्टींना विरोध करतात मीर जाफरचा जावई होता मीर कासिम. मीर कासिमला यांनी काय केलं पुन्हा त्यांच्या गादीवर बसवलं. 1757 मध्ये प्लासी इथे नवाब सिराज उद्दौला आणि 1757 मध्ये सिराज उद्दौला
आणि इंग्रज यांच्यामध्ये जी लढाई झाली त्या लढाईत नवाबाचं सैन्य काही तिथे उतरलं नाही, त्यामुळे तिथे काय झालं, नवाबाचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. आणि या युद्धाला त्या ठिकाणी नवाबाचा पराभव झाला आणि या युद्धानंतर मीर जाफर याला त्यांनी गादीवर बसवलेलं आहे. आता मीर जाफरचा जावई होता मीर कासिम. इंग्रजांच्या पाठिंब्यानं मीर जाफर हा बंगालचा नवाब झाला, पण त्यांनी इंग्रजांना विरोध केल्यानंतर त्यांनी काय केलंय की मीर कासिम याला त्या नवाबपदी बसवले. मीर कासिम यांनी काय केलं की इंग्रजांच्या मीर कासिमनी पण पुन्हा इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला, विरोध केला. आणि त्यावेळी त्यांनी पुन्हा पण काय केलं, म्हणजे या ठिकाणी इंग्रजांचा तोडा फोडा आणि राज्य करा ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. बघा 1764 मध्ये बिहार इथल्या बक्सर मध्ये युद्ध झालं. मीर कासिम म्हणजे इंग्रजांच्या विरोधात 1764 मध्ये बिहारच्या बक्सर मध्ये युद्ध झालं आणि त्यात इंग्रजांचा काय झाला या ठिकाणी विजय झालेला आहे. हे बक्सरचं युद्ध म्हणून ओळखलं जातं. आणि मग या ठिकाणी काय झालं, एक तह झाला. या तहाला अलाहाबादचा तह म्हणून ओळखलं जातं. आणि या अलाहाबादच्या तहानुसार दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला या ठिकाणी दिला गेला. अशा प्रकारे भारतातला इंग्रजांचा बंगालमध्ये सत्तेचा पाया घातला गेला. आता या ठिकाणी तुम्हाला महत्वाचा प्रश्न येतो की भारतामध्ये कोणत्या तहानुसार बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला गेला, तर अलाहाबादच्या तहानुसार ब्रिटिशांनी काय केलं, भारतात सत्तेचा पाया घातला. आता आपण पाहिलं की बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा पाया घातला गेला. आपण या ठिकाणी दोन गोष्टी पाहिल्या की नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं ते युद्ध होतं 1757 मध्ये प्लासीची लढाई. तो महत्वाचा टॉपिक आहे, 1757 प्लासीची लढाई. आणि त्यानंतर 1764 मध्ये अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला, त्यानंतर मीर कासिम आणि शाह आलम यांनी काय केलं की ब्रिटिशांचं जे बंगालमध्ये वर्चस्व होतं त्या वर्चस्वाला विरोध केला. आणि त्यामुळे हे तिघे आणि इंग्रज यांच्या विरुद्ध 1764 मध्ये बक्सर इथे जे युद्ध झालं तिला बक्सरची लढाई म्हणतात. आणि या ठिकाणी इंग्रज जिंकल्यामुळे त्या ठिकाणी अलाहाबादचा एक तह केला गेला आणि यानुसार तिथे बंगालमध्ये महसूल गोळा करण्याचा अधिकार दिवाणी अधिकाऱ्यांना इंग्रजांना ब्रिटिश ईस्ट कंपनीला देण्यात आला. आणि अशा प्रकारे बंगालमध्ये भारतीय सत्तेचा पाया हा घातला गेला. आता याच्यानंतर महत्वाचा पुन्हा एक मुद्दा आहे की हे झालं बंगाल, त्यानंतर म्हैसूर आणि इंग्रज संघर्ष. आता म्हैसूरचा पण महत्वाचा खूप, आणि तुमच्या सगळ्यांचं अगदी छान नाव आहे, टिपू सुलतान नाव तुम्ही ऐकलेलंच आहे आणि ऐकायला खूप छान वाटतं ते नाव. तर म्हैसूर राज्यात काय होतं, हैदर अलीनं उठाव करून म्हैसूरचं राज्य ताब्यात घेतलेलं होतं. हैदर अलीनं उठाव करून म्हैसूरचं राज्य ताब्यात घेतलेलं होतं. आणि हैदर अलीचा मुलगा होता टिपू सुलतान, फार पराक्रमी होता. आणि ह्या फार पराक्रमी असा हा राजा होता. हैदर अलीच्या मृत्यूनंतर टिपू सुलताननी म्हणजे राज्याची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारली होती. तो सत्तेवर आला होता. तर त्यानं काय केलं, या ठिकाणी इंग्रजांचा विरोध सुद्धा त्यांनी केलेला आहे. 1799 मध्ये इंग्रजांनी तो समोर आला. कुठे आले, म्हणजे श्रीरंगपट्टणम मध्ये यानं शर्तीनं आणि निकरानं एक लढाई ह्या ठिकाणी लढलेली आहे. आणि ह्या श्रीरंगपट्टणमच्या युद्धामध्ये 1799 मध्ये या टिपू सुलतानचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय. आणि पुन्हा या म्हैसूरच्या म्हणजे युरोपीय देशांनी पुन्हा भारतावर म्हैसूरला पण काय केलंय, वर्चस्व आपलं निर्माण केलंय. आणि म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचं वर्चस्व या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यानंतर भारताचा सिंध प्रांत हा अतिशय महत्वाचा प्रांत आहे. या सिंध प्रांतावर पण इंग्रजांनी काय केलंय, आपलं म्हणजे सिंध प्रांतावरून होणारा व्यापार जो होता हा इंग्रजांनी हेरला. आणि त्या सिंध प्रांताचं महत्व लक्षात घेऊन या सिंध प्रांतावर पण काय केलंय, 1843 मध्ये त्यांनी सिंध गिळंकृत या ठिकाणी केलाय. भारतीय सरहद्दीवर आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी म्हणजे